हाय गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तर आय होप तुम्ही सगळेजण खूप भारी असाल. आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग गाईज इथं सकाळी उठून मी नाश्त्यासाठी पोहे वगैरे बनवत होते आणि मी लवकरच उठले होते. मग सगळं घर आवरले, एकदा झाडू मारलं होतं, हांतरून वगैरे काढलं. मग मला हे भाजीचं टोपलं पाहिजे होतं, त्यामुळे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून ठेवलं. आणि बघू शकता किचनवर खूपच पसारा पडला होता. म्हणलं आधी हे चवरून घ्यावं आणि पटपट पटपट करावं आज काम. आणि आज ना मला शाळेला सुट्टी पण होती, त्यामुळे आणि का सुट्टी होती ना मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. आणि उद्याचा पण ब्लॉग ना खूपच भारी होणार आहे, कारण की उद्या कोणतरी माझ्या घरी येणार आहे. ते ना तुम्हाला मी नंतर सांगणार होते उद्याच्या ब्लॉगमध्ये. मग इथं किचन वगैरे खूपच घाण झालं होतं, मग ते आवरलं थोडं. आणि त्यानंतर नाही इथं किचन वगैरे घासत होते. आणि दादा इथं कॅमेऱ्याच्या समोर मध्ये काहीतरीच बोलत असतो हा. मग शेगडी वगैरे नीट स्वच्छपैकी घासून वगैरे घेतलं. मग नंतर ना घासून पाणी वगैरे मारलं मी स्वच्छपैकी. मग त्यानंतर ना शेगडीची कडी वगैरे ना खूपच घाण होतात, आधी तेच घासून घेऊन मग लावलं. एक स्वच्छ टॉवेलने पुसून वगैरे घेतलं. मला अजून भांडे पण घासायचे होते, त्यामुळं नंतर घर वगैरे आवरून झाडू मारत होते. तोच तर मम्मी आणि भैया आलते. मम्मी आज लवकरच आलती कामावरनं. मग बेडरूम वगैरे आवरून झाडू मारून घेतलं. मग किचनमध्ये ना मी झाडू मारत गडबडीत तर पुढंच गेले झाडू मारत. तिथले डब्बे वगैरे काढून झाडू मारायचं विसरले होते. नंतर मम्मीने आठवण करून दिलं. ह्याला जाळी वगैरे बाहेर ठेवू नये म्हणल्यावर हे काहीतरी येड्यासारखंच करत असतात. नंतर डब्बे वगैरे काढलं, तिथलं झाडू मारून मग तिथलं कचरा वगैरे भरलं. मग त्यानंतर ना इथं बाहेर बाल्कनीमधलं झाडू मारलं, इथलं पण कचरा वगैरे भरून टाकलं. नंतर मला भांडे मांडायचं होतं, जाळी पाहिजे होतं. मग ह्याला भांडे मांडायला दे म्हणत होते. मग ह्याने टाईमपास करत होता दाद्या. मग नंतर भांडे घासायचे म्हणून मी भांडे बाहेर नेऊन ठेवत होते. आणि ऊन ना खूपच झालं तर मला पटपट करायचं होतं. आणि उन्हातनं मला जास्त काम करू वाटत नाही तर मी घासत होते. मला अजून कपडे पण धुवायचे होते, मग पटपट काम करायचं होतं. आणि आज शाळेला सुट्टीमुळे निवांत तर मला अजिबातच करायचं नव्हता, त्यामुळे मी इथं करत होते फास्ट. आणि मला अजून देवपूजा पण करायचं होतं. हो, लेट झाला आज. त्यानंतर ना इथं पाणी वगैरे मारून कपडे धुवायला घेतले. ह्याला निरमा आणून दे म्हणत होते. आणि दादानं मला खरंच खूप मदत करत असतो प्रत्येक कामात. हा, ती मुलगी नाही आहे, नाही तर सगळंच काम करून घेतले असते. पण मुलगा आहे तो खूपच मदत करतो, तेवढंच मला खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर ना इथं कपडे वगैरे मी धुवून घेत होते. मला ना अजून ना आंघोळ वगैरे करायचं होतं. आणि मला ना सुट्टी असली आणि कामं खूप असलं ना, कामं झाल्यावरच आंघोळ करू वाटतं. मला आधीपासूनच ती अशी सवय अशी पडली कामं झाल्यावर आंघोळ करायला. आणि मला कपडे धुवायला जेवढं मला कंटाळ येत नाही ना, तेवढं हे कपडे घालायला खूप कंटाळ येतो. मग दादाने यावेळेस गेलता, नाही तर त्यालाच सांगितलं असतं. तो ना प्रत्येक कामं माझे करत असतो. हा, 1-2 कामं त्याला जमत नाहीत, अजून बारका येतो त्यामुळं. पण ना खूप मदत करतो तो खरंच. नंतर नाही तर ना मी पाणी वगैरे आणून ठेवलं, आंघोळ केलं. आणि मग हे ड्रेस वगैरे घातलं, देवपूजा करायला घेतलं. आणि हे ड्रेस ना मला कालच रिसिव्ह झालं होतं, मी ऑनलाईन मागवलं होतं, त्यामुळं ना खूप भारी वाटत होतं मला आज. नंतर ना आणि मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन ड्रेस मी का घातले आणि देवपूजा मी करते खरं एवढं लेट का, हे पण सांगणार आहे. नंतर इथं देवाचे साहित्य वगैरे मी इथं घासून घेत होते. आणि इथं ना माझ्याकडे एक लहान कासव होतं, तेच घासायला मला थोडं वेळ लागलं. त्यानंतर मग मी तिथं घासून घेतलं. आणि त्यानंतर ना इथं देवासाठी म्हणजे देवपूजा केलं मी गाईस. ठीक आहे, असं होतं फायनल लुक. कसं वाटलं सांगा. नंतर आम्ही निघालो होतो मंदिरला. आणि गाईज, मंदिरला जाण्याचं कारण म्हणजे आज आहे मकर संक्रांती. तुमच्या सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. आधी अंबाबाईच्या मंदिरात गेलतो, तिथं दर्शन घेतलं, पाया पडलं, तिळगुळ दिला. आणि तिथंच नव्हते महादेव, माझे फेवरेट देव, मग त्यांची दर्शनं घेतली, पाया पडलं. मग त्यांनाही तिळगुळ दिलं. मग तिथं गेल्यानं मला खूप भारी वाटतं. आणि मला महादेव खूपच आवडतात. आणि तिथंच जरा समोर गेल्यावर होतं स्वामींचं मंदिर, श्री स्वामी समर्थ. मग तिथे गेलं, त्यांचे दर्शनं घेतलं, त्यांचे पाया पडलं. आणि मला ना जेव्हा पण स्वामीच्या मंदिरात गेलं ना खूपच भारी वाटतं. आता शब्दात नाही सांगू शकत मी. नंतर दर्शन घेतलं, त्यांनाही
तिळगुळ दिला. खूप भारी वाटलं, खूप म्हणजे खूप. आणि तिथंच होते ना गणपती बाप्पा, मग त्यांचेही दर्शन घेतले, त्यांचे पाय पडले. गणपती बाप्पा पण खूप भारी दिसत होते, त्यांनाही तिळगुळ दिला. सगळ्या देवांना हॅपी मकर संक्रांती विश केलं. नंतर आम्ही मंदिरातून निघालो होतो घरी. मग त्यानंतर घरी आल्यानंतर मी थोडं उशीर बाहेर खेळत होते. मग मम्मी कामाला गेली होती. मग मम्मी घरी आल्यावर मम्मी स्वयंपाकाला लागली होती. मग इथं बनवत होती पुरणपोळी. इथं आमटी बनवलं होतं मम्मीनं. मग त्यानंतर इथं भज्या वगैरे बनवत होती मम्मी. भजी, पापड, आमटी आणि वांग्याची भाजी. ठीक आहे, इथं आहे वांग्याची भाजी आणि मेन पुरणपोळी ना मला आवडते थोडी जास्त पण नाही. मला गोड जास्त आवडत नाही गाईस. त्यामुळे सकाळी बनवत होती मम्मी, तर कोणालाच खायचं इच्छा नव्हती. मग त्यामुळे ना मम्मीला नको म्हणलं होतं, पण मम्मी आता बनवत होती. आणि इथं मम्मीने ना बटाटे भजी आणि कांदा भजी दोन्ही बनवलं होतं. आणि माझं मकर संक्रांती दिवस तर असं गेलं. तुमचं कसं गेलं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. मम्मीने बघा असं काहीतरी ताट सजवलं होतं, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.